सईने माझ्यासाठी खूप केलं. मी लेडीज नाहीच आहे, तू मला लेडीज बोल. आमची मैत्री आहे ती खूप बेस्ट आहे असं माझ्यासाठी वाटतं. बघायचं तर आमच्या मैत्रीमध्ये तन्मयचा मी आता इथे नसतेच. मी सुसाईड वगैरे पण विचार केला की मी आता जगणारच नाही. मी शिवाय करत होतो, मला रडायला येतं, मला माहित नाही की काय होतं माझं. या सर्व गोष्टी होत्या त्या स्वामींमुळे होत्या. हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रोशनच्या ब्लॉग मध्ये. तुम्ही विचार करत असाल प्रथमेश रोशनच्या ब्लॉग मध्ये काय करतोय, तर आज आहे मैत्री दिवस आणि मैत्री दिवस हा सगळ्यांसाठी खूप खास असतो. तर आज अशाच एका मैत्रीची म्हणजेच रोशन आणि सईच्याच मैत्रीची आपण गंमत जम्मत पाहणार आहोत. त्यांना भेटूया आणि त्यांच्याशी थोडी गप्पा मारूया. तर स्वागत करूया आपण आपल्या आजच्या जोडीचं म्हणजे सई आणि रोशनचं. नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला दोघांना सर्वप्रथम हॅपी फ्रेंडशिप डे. तुला पण हॅपी थँक्यू सो मच. तुला पण माझं गिफ्ट आहे. चल, ही अशी नोकझोक तर चालत राहणार आहे. आता पुढे स्टार्ट करूया आपण मेन प्रश्नाला. येस, मैत्री बद्दल काय सांगाल सई तू? आधी अच्छा, तुला बोलला नाही तरी पण आपल्या तू बोल. मैत्री म्हणजे सर्वस्व आहे. कारण मैत्री सुखात सुद्धा असते आणि दुःखात सुद्धा असते. आणि आपण जेव्हा काहीही करतो, काय करतो, जेव्हा काय करतो त्याच्यात सुद्धा असते. ठीक आहे, तर मैत्री ही आपल्या लाईफ मध्ये हवीच. जर ती नसेल तर आपली लाईफ इनकम्प्लीट आहे. जसे आई वडील नसेल तर आपली लाईफ पूर्ण इनकम्प्लीट आहे, तसेच मित्रमैत्रिणींची जागा आहे. ते नसेल तर लाईफ आपली इनकम्प्लीट आहे. सई तू काय सांगशील? माझं कॉपी करायचं नाही, तो आणि तो दे. मला तुझं काय बोलस ते आठवत नाही. मैत्री म्हणजे एक असं वेगळंच नातं आहे जे एक हवंय. म्हणजे जो प्युअर बॉन्ड म्हणतात ना, ती असते मैत्री. मैत्रीचं नातं आपण एक्सप्लेनच करू शकत नाही, म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत, त्याच्या पलीकडे. आणि माझ्याकडे पण माझे असे खूप मित्र आहेत, त्यातल्या त्यात माझे खूप असे बेस्ट फ्रेंड्स पण आहेत. पण आमचं जे बॉन्डिंग आहे ते वेगळंच आहे आणि जे आहे ते खूप बेस्ट बॉन्डिंग आहे. आमची मैत्री आहे ती खूप बेस्ट आहे असं माझ्यासाठी वाटतं. येस, नक्कीच. म्हणूनच आज मी तुम्हाला दोघांना इथे इन्व्हाइट केलंय. कारण मी याला बोलवलं आमचं म्हणजे मी यांना सांगितलं ही कल्पना की असं माझी कल्पना आहे. समज रहे हो? कारण मैत्री बोललं की फक्त भांडण किंवा गॉसिपिंग किंवा असं ह्याला सपोर्ट कर त्याला सपोर्ट कर ते नसतं. मैत्री म्हणजे एक वेगळं वळण असतं आयुष्याचं. तर आपल्याला जाणून घ्यायला आवडेल मला स्वतःला की तुमच्या आयुष्यात तुमच्या मैत्रीमुळे काय वेगळं वळण आलंय? माझ्या आयुष्यात म्हणजे वळण असं आलंय की मला खूप काही गोष्टी याने शिकवल्यात. म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या खूप शिकवल्यात. तर त्या वाईट पण आहेत, त्या आपण नंतर बघूया. म्हणजे प्रत्येक डिसिजन कसे घ्यायचे, मी आधी खूप डिसिजन घेताना घाबरायचे, मला डिसिजन घेता येत नव्हते. तर मला रोशन खूप त्या गोष्टीत समजवायचा की म्हणजे काही असेल कुठल्याही गोष्टी, पण मला खूप समजवायचा असं नाही करायचं असं करायचं. तर त्या गोष्टी आहेत. आता बाकीचं झालं विचार, मी आठवते तोपर्यंत. तर माझ्या आयुष्यात वळण लागलं म्हणजे मी खूप आळशी मुलगा आहे. तर मी खूप आळस करायचो की नाही काहीच नाही करायचं, ठीक आहे टाइमपास चालू आहे. मग जशी हे माझ्या लाईफ मध्ये मग ही मला जबरदस्ती करायला लागली की नाही उठ, व्हिडिओ बनव, नाही हे काम कर, हे कर, या गोष्टी कर. कधी कधी मी झोपलो असं मुद्दाम फोन नाही उचलत, ते स्वतः घरी यायची, घरी येऊन मारायचे उठ उठ या गोष्टी कर. मग ते एक बोलतो ना आपण की चांगल्या गोष्टींसाठी तिने मला खूप सपोर्ट केला. म्हणजे सई एकंदरीत चांगल्या मार्गावर नेणारी मैत्रीण. अच्छा, आमचा एक व्हिडिओ जो आता व्हायरल होतोय मैत्रीवाला, सेम जशी लाईफस्टाईल होती आमची सेम तशीच रिलेट करते. त्याच्यात तेच दाखवण्याचा प्रयत्न केला की हा आळस करायचा झोपायचा, मग मी उठवायची, मग त्याला प्रत्येक काम आठवण करून द्यायची की हे कर, हे राहिलंय, आज तुला हे काम करायचंय. त्याला आदल्या दिवशी सांगायची की तुला उद्या हे काम करायचंय, नाही झालं तर तू शिव्या खाणार. असं होतं ते. तर ही गोड मैत्रीची सुरुवात कशी झाली आता ते जाणून घेऊया आपण. तर आमच्या मैत्रीची सुरुवात ही लॉकडाऊन पासून झाली आणि आमच्या मैत्रीमध्ये हात आहे तो तन्मय बटेकरचा. कारण तन्मय आणि मी आधीपासून फ्रेंड आहोत.
म्हणजे तन्मय आणि लॉकडाऊन मी पण आधीपासून फ्रेंड ही पण फ्रेंड हा. म्हणजे तर तन्मयची एक व्हिडिओ होती 15 ऑगस्टची आय थिंक 2020 वाटतं 2020-21 हो असेल. ज्यात हा, हा. प्राप्ती तू नाही नाही, नाही नाही, नाही नाही. ती नंतरची त्याच्या अच्छा. आधी त्याच्या आधीची आम्ही व्हिडिओ तिघं. होती 15 लॉकडाऊन मध्ये ऑगस्टचीच व्हिडिओ आहे. प्रॉपर लॉकडाऊन हम्म. म्हणजे 14 ऑगस्टला 13 ऑगस्ट की 14 डान्सची व्हिडिओ होती का हा. टिकटॉक वरती केलेली Yes, अपलोड 14 हा ती व्हिडिओ मी सुद्धा बघितली आणि ती तुफान गाजलेली व्हिडिओ होती आणि तो ट्रायल मला खूप बघायला आवडलेला आणि आणि तो फर्स्ट टाइम ट्राय आम्ही हम्म. केला हा. होता आणि ती तन्मयची व्हिडिओ होती त्याची संकल्पना होती ही सगळी. अच्छा तर आम्ही तेव्हा भेटलो होतो आणि तेव्हा तो आमच्या मैत्रीचा बॉन्ड खरं तर त्या नेक्स्ट डे पासून चालू झाला. म्हणजे तेव्हा तन्मयने आमची ओळख करून दिली आणि आम्ही राहायला थोडेसे 1 किलोमीटरच्या डिस्टन्स वरती आहोत एकमेकांपासून. तर मग ही सुद्धा व्हिडिओ करायची आणि मी सुद्धा व्हिडिओ करायचो. मग आमच्या दोघांची ती एक बॉन्डिंग तशी तयार होत गेली की Chemistry बनते. केमिस्ट्री हा. बनत गेली की हा आपण रोज व्हिडिओ करतोय. मग तो एक बॉन्ड तयार होत गेला. लोकांना आवडायला लागला आमचा बॉन्ड, आमचे व्हिडिओज लोकांना आवडायला लागले आणि ती एक अशी कम्प्लीट आमची मैत्री झाली. ओके म्हणजे बघायचं तर आमच्या मैत्रीमध्ये तन्मयचा खूप मोठा हात आहे. अच्छा तर म्हणजे तुम्ही बघितलात ना किती सुंदररित्या मैत्रीची सुरुवात झाली पण असं म्हणतात ना की 2 जण दिसले एक मुलगा मुलगी दिसला तर लोकांना काहीतरी खटकतं त्यांना असं वाटू शकतं की ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे का तर तुम्हाला असे मेसेज वगैरे किंवा कमेंट्स आले आहेत का खूप. भरभरून आलेत भरभरून. म्हणजे अजून पण लोकांना असं हा. वाटतं की आम्ही दोघं कपल आहोत. येस मी तुम्हाला एक सांगतो की मी यांचा खूप जवळचा मित्र असल्यामुळे ते खूप उत्तम फ्रेंड्स आहेत प्रत्येक मुलगा मुलगी हे कपल्सच असू शकतात असं नाही ते तुम्हाला दाखवण्यासाठी कपल्स होऊ शकतात फक्त रील साठी हो. तर या फ्रेंडशिप बद्दल आपण अजून जाणून घेऊया की या मैत्रीमध्ये कोण जास्त भांडखोर आहे आणि कोण समजवणार आहे दोघं पण इक्वल. दोघं हा. पण हा, दोघं पण. तिला जेव्हा खटकतं तेव्हा ती भांडते, मला जेव्हा खटकतं तेव्हा मी भांडतो. जेव्हा मला समजावायचं असतं तेव्हा मी तिला समजावतो आणि अच्छा. जर हा सेम सेम तसंच असतं आमच्यामध्ये. अच्छा पण तर- जेव्हा मला असं कधी कधी एकदम खटकतं ना मग मला पडेल. मला पुढे. बापरे सई मला तुला विचारायचंय की जेव्हा कधी तुझ्यावर वाईट प्रसंग येतात किंवा तू खूप अशी बॅड सिच्युएशनला फेस करत असते त्यात रोशनचा कितपत हातभार असतो हा तर खूप मोठा प्रश्न आहे बापरे. म्हणजे तन्मय वेगळा पार्ट झाला आम्ही भेटण्यामागे पण आमचा बॉन्ड बनण्यामागे हा खूप महत्वाचा पार्ट आहे. कारण की जेव्हा आम्ही भेटलो तर हा माझ्या पप्पांना एकदाच भेटला होता आणि माझ्या पप्पांनी मी माझ्या युट्यूबला गुढीपाडव्याचा व्हिडिओ केला होता तेव्हा आम्ही पहिल्यांदा तो शूट केला होता आणि तेव्हा हा पप्पांना रात्री एकदाच भेटला होता आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी कोविडच्या ह्याच्यातच माझ्या पप्पांचं डेथ झाली आणि माझ्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड होतं ती सिच्युएशन हँडल करणं. आणि तेव्हा माझ्यासोबत माझे कोण फ्रेंड्स असे जवळ होते पण लाईक सगळ्यात जास्त मला सपोर्ट कोणी केला असेल तर रोशन. मी याला एक कॉल केला की जेव्हा ही सिच्युएशन अशी झाली तो दुसऱ्या मिनिटाला घरी आला आणि तेव्हा आमची एवढी पण मैत्री नव्हती पण तो माझ्या एका फोनवर आला आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे जेव्हा पण झालंय आणि मी त्याला सांगितलंच होतं त्या दिवशी की रोशन मी एवढ्यापर्यंतच हँडल करू शकते याच्या पुढचं तुला बघायचं आहे माझं जे काय आहे ते कारण की ती सिच्युएशनच मी हँडल करू शकत नव्हती. मग त्या दुसऱ्या दिवसापासून मी असं ठरवलेलं की मी जगणारच नाही. म्हणजे पप्पांनंतर मी माझी लाईफ इमॅजिनच नाही केलेली की ह्याला पण चांगलं माहितीये मी ह्याला ती म्हटलेलं कम्प्लिटली वेड्यासारखी हा वागायची. खूप वेडी झालेली मला काय काहीच एकदम शांत बसलेली असायची काय मी करते तिला म्हणजे तिलाच माहित ऑलमोस्ट नसायचं. पागल झालेली पागल होणार होती आणि मला त्या स्टेज मधून बापरे. त्याने बाहेर काढले कारण हा दिवस रात्र माझ्या घरी असायचा. खूप म्हणजे दिवस रात्र माझ्या घरी माझी काळजी घेत राहायचा. मी बघायचं की मी नीट आहे की नाही आणि त्यावेळेस हा माझ्या सोबत होता. मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे आता कारण ती सिच्युएशन खूप वेगळी होती. मी आत्ता इथे नसतेच. मी सुसाईड वगैरे पण विचार केलेला की मी आता बापरे. जगणारच नाहीये. मी माझं इंस्टाग्राम इव्हन डिलीट करत होते पण हा बोला की नाही की मी ठीक आहे. त्यांच्यासाठी चालू केलं होतं मला आता ते नाही तर मला ठेवायचंच नाही मी डिलीट हा. करून टाकणार आहे. माझे पप्पा मला मला समजावलं सपोर्ट तेव्हा करत खूप. होते की तू कर वगैरे पण आता म्हटलं तेच नाहीयेत आणि माझ्या लाईफमध्ये मला कोण सपोर्टच नाही करणार. मी जेव्हा युट्यूबला व्हिडिओ केलेला ना तेव्हा मयुरीच्या इथे पण मी आलेली तेव्हा पप्पांनी लॉकडाऊन मध्ये मला सांगितलेलं की कोणता पण पोलीस आला तर मला कॉल कर मी सगळं बघेन आणि इव्हन मला पैसे पण दिलेले त्यांनी की तुम्ही खायला वगैरे सगळं घेऊन या हे ते आणि हा त्यांच्याबरोबर लास्ट कॉफी पियालो असेल आपण रात्री रात्री बस. कन्सेप्ट लिहिताना त्यांना एकदाच भेटलं पण ह्याच्यामुळे आमचा जास्त बॉन्ड स्ट्रॉंग झाला. त्याच्यानंतरचा
हर एक दिवस म्हणजे पूर्ण वर्ष गेलं त्याने मला कधीच एकटीला नाही सोडलं, एक दिवस पण नाही एकटीला सोडलं. वाव, असं मित्र प्रत्येक मित्राला भेटू दे, मैत्रिणीला भेटू दे. खरंच रोशन खूप काही केलंय तू आता कळतंय मला, पण सहीनी तुझ्यासाठी काय केलंय? सहीने माझ्यासाठी खूप केलंय. म्हणजे आपण बोलतो की आपल्या लाईफमध्ये खूप मित्र मैत्रिणी येतात, पण एक अशी मैत्रीण जी प्रत्येकाच्या लाईफमध्ये यावी. माझी अशी एक सिच्युएशन होती जेव्हा की मी जॉब सोडला होता आणि माझी लहानपणापासूनची सवय आहे की म्हणजे मला स्वतःसाठी कमवायला आवडतं. म्हणजे मी घरात पैसे वगैरे मागत नाही, तर मला स्वतःसाठी कमवायला खूप आवडतं. मग मी एक जॉब सोडला होता, माझी भांडणं झाली होती, त्यामुळे मी थोडासा की डोक्याचा असल्यामुळे जॉब सोडला होता. आणि मग काय करायचं तर मित्र मला बोलला की असं मॉर्निंगला असं दूध वगैरे टाकायचं असतं, भाजी वगैरे पण असते त्याच्यामध्ये, तर ते द्यायचे असतात पार्सल. तर मी 1 दिवस केलं, 2 दिवस केलं, 3 दिवस केलं आणि 4थ्या दिवशी मी करत असताना मला असं डोक्यात आलं की भाई मी काय करतोय, की माझं हे नाहीच आहे, मी काय करतोय, माझं एक क्षेत्रच नाही. मग मला इरिटेट व्हायला लागलं मी. आणि तेव्हा ते टाकताना मी शिवर करत होतो, मला रडायला येत होतं, मला माहित नाही की काय होतंय माझ्याकडून. मी ब्रिजवरती थांबलेलो आणि सगळं उलट सुलट होत होतं तेव्हा. म्हणजे इकडचं दूध टाकायचं मी इकडे टाकतोय, इकडचं टाकाय तिकडे टाकतोय. तर मी तेव्हा थांबलो, कमला मिलच्या ब्रिजवरती थांबलो. सईला फोन केला सकाळी की सईन तेव्हा उचलला, झोपत होती. सईला बोललो सई असं असं आहे, मला हे नाही करायचंय. रडत रडत बोलतो मला हे नाही करायचंय, माझं हे नाहीच आहे. बरोबर. मग ती बोलली एक काम कर, आजच्या दिवस जे आहे सर्व ते त्यांचं सॉर्ट कर, जिकडे जिकडे टाकायचंय तुला, आणि त्यानंतर घरी ये आणि त्यानंतर तू ते काम बंद कर, त्यानंतर तू काय करू नकोस. आणि म्हटलं की ठीक आहे. मग मी थोडंसं तेव्हा काम झालो, तिने मला काम केलं की हा ठीक आहे काय करू नकोस. मी ते सर्व सॉर्ट वगैरे केलं, घरी गेलो. तेव्हा ती फ्रेश वगैरे झाली होती, घरी गेलो, तिने समजावलं मला की या गोष्टी नको करू, सोडून दे. मग नेक्स्ट डे पासून आम्ही आमच्या नवीन रुटीनवरती लागलो. म्हणजे मी माझ्या फायरचा डिप्लोमा वगैरे कोर्स केला. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्येच वर्क चालू आहे माझ्या सगळ्या गोष्टी. म्हणजे अशी सिच्युएशन होती की मी तेव्हा रडलो होतो ज्या गोष्टींसाठी, आणि आता या गोष्टींसाठी खूप म्हणजे समाधानी आहे मी की मला त्या गोष्टी कराव्या लागत नाहीत, आणि त्या गोष्टी घडल्या ते हिच्यामुळे. अरे वा. म्हणजे ऍक्च्युली लाईफ मध्ये काय पाहिजे की आपल्याला एक राईट पाथ पाहिजे असतो की मी काय करावं. आणि हा खूप कन्फ्युज होता की मी म्हणजे हा गो विथ फ्लो होता की चाललाय ना चालू द्या, चाललाय ना चालू द्या. तर हा त्याच्या मार्गावर नव्हता. आणि मग मी ह्याच्यासाठी खूप रिसर्च केला. मी याला विचारलं, मला फायर मधलं काही माहिती पण नव्हतं की काय असतं, मी तेव्हा पहिल्यांदा ऐकलेलं. मग मी खूप गुगलला सर्च केलं की काय असतं, ह्याचा कोर्स कुठला असतो. मी खूप शोधून काढला ह्याच्यासाठी कोर्स वगैरे. ठाण्याला एक कोर्स होता आणि तो कोर्स मध्ये बघायला गेलो, आधी भेटलो, मग ऍडमिशन केलं, मग याचा कोर्स कम्प्लीट झाला. इव्हन याचा ड्रॉप पण होता 14वी कॉलेजमध्ये माझा ड्रॉप होता 14वीला, झाले 3-4 वर्ष झाले ड्रॉप झाले. आणि मागे लागून मला ऍडमिशन घ्यायला लावलं. मग त्या केटी माझा अभ्यास घेतला घरात बसून सगळं. याला अभ्यास पण करायला बोला की मी पैसे देऊन आपण क्लिअर करून घेऊया. मी म्हटलं काय गरज नाही, मी शिकवणार तुला आणि सगळं क्लिअर करून रात्रभर बसून हिला मला शिकवलंय सगळ्या गोष्टी. आणि रात्री 3-3 वाजेपर्यंत त्याचा अभ्यास घ्यायचे, म्हणजे असं वाचून वगैरे दाखवायचे आणि ह्याला चीट पण करायला शिकवलं. म्हणजे आणि फायनली मी ड्रॉप क्लिअर झालो आणि ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट झालं. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ह्यांच्या कॉलेजमध्ये खूप स्टुडंट होते जे रेग्युलर जायचे कॉलेजला, आणि हा असा होता की फक्त एक्झामला जात होता. आणि एवढ्या साऱ्या स्टुडंट मध्ये फक्त 9 की 12 जण पास झालेले. 9 की 12 जण पास झालेले, ऑल क्लिअर. त्याच्यामध्ये मी होतो. कधीच क्लास जॉईन केला नव्हता, क्लास नाही, काही नाही, आणि ऑल क्लिअर झाला. म्हणजे बघा, म्हणजे एकंदरीत आय एम गुड टीचर हिच्यामुळे. म्हणजे एकंदरीत दोघांनाही त्यांना परफेक्ट बेस्ट फ्रेंड भेटले. एक महत्वाचा प्रश्न जो मला विचारायचाच आहे दोघांना, की तुम्ही दोघं स्वामी बघतात, तर हे स्वामी वेड जे आहेत ते कोणी कुणाला लावलंय? सईने मला लावलंय. कसं? तर मी नास्तिक, मी असाच उंडगा नास्तिक मुलगा. तर आमची जी फ्रेंडशिप झाली त्याच्यानंतर सई दर गुरुवारी मठात, तिच्या घरात स्वामीमय वातावरण, त्यांच्या तोंडात स्वामी स्वामी, सगळ्यांच्या तोंडात स्वामी. आणि सईच्या घरात तू जाशील तर तुला सगळ्या ठिकाणी स्वामी स्वामी दिसतील. ठीक आहे. तर मी एकदा विचार केला की काय यांचं सारखं स्वामी 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 नुसतं तेच असतं. तर ही एक दिवशी मला मठात घेऊन गेली. ओके, तर मठात गेलो. एक दिवशी नाही, मी पप्पांनंतर मी रडायची मठात. हा, मग तेच सांगतो. मग तेव्हा आम्ही मठात गेलो. एक दिवस मठात मला घेऊन गेले. तर मठातलं मी वातावरण बघितलं की एकदम शांत वातावरण होतं सगळं.
पाया पडलो आणि नंतर साई मला बोलली की तिथे 2 हे होते ते तू वाच म्हणून. आणि मी तेव्हा खूप रागेट होतो, खूप चिडका होतो, खूप रागेट, म्हणजे असं डोकं सटकलं की एकदम सटकलंच. मग ते मी तिथे वाचलं. 2 बोर्ड होते त्याच्यातलं मी सर्व 2ही वाचले. तर मला तेव्हा खूप काम वाटलं त्या गोष्टी की म्हणजे याच्यातून आपण खूप शिकू शकतो. आणि मग स्वामींकडे गेलो. पहिला दिवस तर एकदम नॉर्मल होता की हा ठीक आहे, पाय वगैरे पडलो निघालो असंच चालू होतं. मग नंतर असंच ती सवय होत गेली स्वामींची. म्हणजे यांच्या घरात राहून आपण बोलतो ना की एखाद्याची संगत आपल्याला लागते, तर ती संगत मला लागत गेली. मग स्वामींचे आपण बोलतो की काय बोलतो आपण की चमत्कार आपल्याला दिसून येतात किंवा आपल्यासोबत त्या गोष्टी घडतात जर आपण एखादी गोष्ट मागत असू. म्हणजे मी स्वामींकडे कधी काय मागितलं नाही. मग त्यांना मी एवढंच बोलायचो जाऊन की मी जे काय प्रयत्न करतोय माझ्या आयुष्यात किंवा मेहनत करतोय तर त्याच्यामध्ये तुमची साथ मला असू दे. तर ती साथ मला त्यांची मिळायची. म्हणजे कोणतेही व्हिडिओ करतोय किंवा कोणतंही काम करतोय तर ते काम होत नसेल तर मी फक्त बोलाय की स्वामी काय होते माझ्याबरोबर, का नाही होतंय. आणि ती दुसऱ्या मिनिटाला ती गोष्ट तिकडे असायची. म्हणजे एक वेळ माझ्या बरोबर असं झालं की आमचं शूट चालू होतं आणि केळीचं पान मला कुठे मिळत नव्हतं. मी डोंगरीमध्ये फिरतोय अक्षरशः, मार्केट सगळे फिरतोय, पूर्ण मार्केट फिरतोय. मी आणि अक्षय होतो, आम्ही दोघं फिरतोय, मला कुठेच पान मिळत नव्हतं. आणि मी सगळे मार्केट फिरून एका ठिकाणी उभा राहिलो आणि अक्षयला बोललो यार अक्षय कुठेच मिळत नाही आपल्याला, यार काय करायचं. मी फक्त 2 मिनिटं थांबलो. स्वामींना बोललो स्वामी मला कुठेच मिळत नाही आणि मला एक खूप गरजेचं आहे, त्याच्याशिवाय पुढे शूट नाही होऊ शकत. आणि गाडी टर्न केली आणि लेफ्ट साईडला बघतो तर केळीचं पान होतं त्या माणसाकडे. आणि अक्षय पण चक्क झाला आणि मी पण चक्क झालो की भेंडी मगातपासून एवढा फिरतोय कुठेच नाही मिळालं. हे तर एक गोष्ट आहे, अशा खूप गोष्टी घडल्यात माझ्या लाईफमध्ये. मग त्याच्यावरती माझा स्वामींचा विश्वास, एक बोलतो ना विश्वास होत गेला. त्यांच्या बरोबरची माझी ती बॉन्डिंग होत गेली चांगली, त्यांची श्रद्धा, येस त्यांच्यावरची श्रद्धा माझी वाढत गेली. आणि ते आता स्वामीमय प्रेम माझं सगळीकडे चालूच आहे. आणि आज मला बघतो याच्या व्हिडिओ मधनं स्वामींचे किती सुंदर सुंदर व्हिडिओ रोशन आपल्या समोर घेऊन येतो. मला एक गोष्ट सांगायला आवडली की आज माझी ओळख स्वामींमुळे. आणि मी आज कुठेही जातो तर मला त्या स्वामींच्या व्हिडिओजने ओळखतात की तू स्वामींच्या व्हिडिओज करतो. आज मी इथे गेलो होतो राजाराई मठ मध्ये, अक्कलकोटला गेलो होतो. तिथे तुझा मला सत्कार वगैरे करण्यात आला. गेल्या वर्षी अक्कलकोट मध्ये अन्नछत्रामध्ये मला सत्कार करणार. तर ते खूप बरं वाटतं की या सर्व गोष्टी होतात त्या स्वामींमुळे होतात माझ्यामुळे. आणि ह्याच नोटवरती मला एक गोष्ट सांगायला आवडेल. आम्ही जेव्हा 3 जण आता एक ट्रिपला गेलेलो, तिथे अक्कलकोटला वगैरे गेलेलो, तेव्हा सईचा सुद्धा त्या मठात सत्कार झालेला. आणि ते बघून मला ऍज पर्सन खूप आनंद झालेला की मी तिचा मित्र आहे आणि मला खूप प्राऊड फील झालं यार सई. आणि नंतर नेक्स्ट स्टोरी मी रोशनची बघतोय तर खूप छान वाटते. आणि खरं स्वामीची लीला अपरंपार आहे आणि स्वामी जे मागतात ते सगळं इच्छा पूर्ण करतात. तर श्री स्वामी समर्थ. आणि मंडे आता पुढे वळण्याआधी एक छोटासा गेम खेळूया दोघांसोबत. चला तर मंडे आपण आता जो गेम खेळणार आहोत, खेळ खेळणार आहोत, त्याचं नाव आहे हू नोज मी बेटर. आता सईला रोशन कितपत ओळखते आणि रोशनला सई कितपत ओळखते ते बघूया. चला चल तर रोशन तुझ्याकडून सुरुवात करतो मी. सईचा आवडता मूवी. सई मूवी नाही बघत जास्त. माहितीये तुला? अच्छा नाही माहिती. सई तूच सांग. जाने तू या जाने. हा मला वाटलेलंच तर मग बोलायचं. अरे पिक्चरचं नावच नव्हतं. कभी कभी अदिती वाला. कभी कभी अदिती. सईची आवडती प्लेस. मठ म्हणजे फिरायची. फिरायची. आपल्या इथलीच की म्हणजे असे बाहेर? आउट ऑफ इंडिया. हे पण सांगितलं. आउट ऑफ इंडिया. पार्टी खूप जण आमचे मित्र बसले ते तिकडनं खुणवत आहेत. नाही आमचं एवढं कधी डिस्कशन नाही झालं. माहिती आहे याला पण याला सांगता नाही. सईची आवडती प्लेस आहे थायलंड झू. का माहिती आहे ना? का कारण मला टायगर पार्कला जायचंय आणि दुबईला जायचं कारण की अंडर वॉटर एक्सपिरियन्स. आणि इथला तर राणीचा बाग, C5 वगैरे ठीक आहे, पण राणीची बाग. हा क्वेश्चनचा आन्सर तुला मे बी येईल. पण हिला विचार मला. पहिले तुला. सईचा आवडता खेळ. क्रिकेट वगैरे आवडतं तिला, पण जिम्नॅस्टिक. माझा अच्छा हिचा आवडता खेळ ते पण नाही माहिती. बघितलंच माझ्या काय मित्र आहे यार. जिम्नॅस्टिक मधलाच ना? मी काय
माझा रोप मल्ल खा हा. मग तेच ते जिम्नास्टिक मध्ये पण येतं ना. माझा आवडता खेळ म्हटलं ना, तुझा आवडता खेळ बोलला मी सांगू शकते. अरे पण हिचंच आवडतं जिम्नास्टिक मधलं रोप मल्ल खा. जिम्नॅस्टिक थांबा. मध्ये येत नाही. हे असेच नाही भांडण जिम्नास्टिक मध्ये बघितलं? नाही, रोप वेगळे आहे. ओके ठीक आहे भांडा. हा, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, सईचा आवडता कलर? पिंक बेबी पिंक हा राईट. ते माहिती आहे. सईची बर्थडे? 17 काय पूर्ण? 17 4 नाही सॉरी 5 नाही थांबा ना जानेवारी फेब्रुवारी अरे पण मार्च काउंट करता येत नाही. 17/3/1996 किती अडाणी आहे बघा, काउंटिंग पण नाही. जानेवारी फेब्रुवारी मार्च 19/3 मी असतो ना, एक- मी असं गपचूप बोलतो. सॉरी 17/3/1996. नशीब. बघितलं? सईला खायला काय आवडतं? खायला काय पण द्या मोमोज फेवरेट डिश विचार ना. फेवरेट डिश तेच ना. डिश पावभाजी तेव्हा असं इंग्लिश आहे. फेवरेट डिश बोल, खायला काय आवडतं वेगळं. पावभाजी सईला कोणती गोष्ट आवडत नाही? पण सईला तिच्याबरोबर खोटं बोललेलं नाही आवडत. मंडळी, म्हणजे हा किती खोटं बोलतो बघा. अरे भाई बघा. तिच्याबरोबर खोटं बोललेलं नाही आवडत तिला. ह्याच्या आधीच आम्ही सांगून झालोय की खोटं बोलून नाही आवडत. आम्हाला बोला परत. अरे, ह्याच्या आधीच तो टाकेल मुलींबरोबर बोलायला नाही आवडत. हा हे खरं आहे म्हणजे माझ्या बरोबरच या गोष्टी आहेत. मी तर खोटं बोलत नाही हा. पण मुलींबरोबर बोलायला हिला नाही आवडत. कारण की त्याच्या मागचं कारण पण वेगळं. आणि यांच्या दोघांमध्ये हा सगळ्यात जास्त विसरभोय आहे. जिथे जातो तिकडे गोष्टी विसरतो. हा. ते एक आहे. मग हिच्या आता गोष्टी मी पण ते विसरतो जे काय आवडतं वगैरे. चला रोशन, माझं तुझं झालं झालंय. थँक्यू सो मच. आता सई तुझी बारी. जर मी सगळं करेक्ट सांगितलं तर मला काय देणार हे आधी बोला. जर तू सगळं करेक्ट सांगितलंस तुझ्याकडे नाही काही तुला तुझ्याकडे किटकॅटचं नाही, नाही. माझ्याकडनं 10,000 रुपये. ओ कारण मला माहिती आहे शिकणार आहे. ठीक आहे. रोशनचं इन्स्पिरेशन? रोशनचं इन्स्पिरेशन रणवीर. माझे 10,000 जाणार. ओके. रोशनचा आवडता कलर? ब्लॅक. हा, हे तर मला पण माहिती आहे. रोशनची आवडती प्लेस? आवडती प्लेस जरा कन्फ्युज आहे. C5. नाही, इथे सई चुकली आहे. येस 10,000 वाचले. रोशनची आवडती प्लेस आहे स्वामींचं मठ. हा ते तर आहे पण फिरण्याची प्लेस असते ना. मग त्याला तेच फिरायचं पण नाही कुठे, त्याला तिकडेच. नाही. आपण काय सगळीकडेच फिरतो असं प्लेस कुठली आवडते वगैरे नाही पण रोशनची मोस्टली आवडती मूवी? ती रंग लगा दे वाले. शी काय ते रणवीरच्या सगळ्या मूवी त्याला आवडतात. नाही, एक स्पेसिफिक केली तरी. मस्तानी वाली. हे सगळे पाठवून दाखवतात हे अशी अशी. बाजीराव मस्तानी वाली. अरे मला मूवी आणि ते सगळं बरोबर आहे तीच आहे भाई, मला माहिती आहे. नाही मस्तानी. रोशनची आवडती स्वीट डिश? त्याला असं काही गोडबीड आहे, तो इंटरेस्टेडच नाहीये या सगळ्या गोष्टींमध्ये. पण त्यांनी सांगितली आहे. मी असंच सांगितलं रॅन्डम रॅन्डम म्हणजे आम्ही दोघं जातो तर ते असं खातोच एवढं डिटेलिंग मध्ये नको सांगू. म्हणजे आता ओळख आता आपण दोघं असं बाहेर फिरतोय जेवण वगैरे झालंय आणि आईस्क्रीम आवडतं त्याला ते. आता म्हणजे एवढं सगळं सांगणार, जेवल्यानंतर आपण काय हा, खातो? म्हणजे असं नाही, मी स्पेसिफिक बोलली आमचं ना, काय नाही की तसं गोड त्याला काय आवडत अच्छा नाही. ठीक आहे. रोशनचा वीक पॉइंट? वीक पॉइंट काय आहे? जो प्रत्येकाचा असतो मोबाईल. वीक पॉइंट आहे मी लिहितो माझ्यासाठी 10,000 वाचलेत मध्ये. 10,000 वीक वाचले. पॉइंट काय याचा? रोशनचा वीक पॉइंट आहे त्याची फॅमिली. ओ अच्छा, हे प्रत्येकाचा असतो हा ते काय प्रश्नच नव्हता. हा नो नो हा प्रश्न नव्हता. 10,000 गेले नाही. भाई 10,000 तुझे मी वाचवले नाही वीक पॉइंट वगैरे प्रश्न नाही सर. का नाही? प्रश्न प्रश्न असतो. असतो रोशनचा वीक पॉइंट त्याची मम्मी जास्त आहे. हा मग ते बोललो मी पण फॅमिली त्यांनी घेतलं रोशनची फर्स्ट तू एक बोलला असतास ना वीक पॉइंट तर मी सांगितलं असतं मम्मी. मला माहितीये तू असं रोशनचा फॅमिली. वीक पॉइंट हा मग रोशनचा पहिला त्याला क्वेश्चन करताना पण मी तेच बोललो, आईच ना. हा आईच. हा, मग हे तू काय बोलतेस? मोबाईल मोबाईल काय संबंध हा नाही मोबाईल बोलले 10,000 वाचले चल, अच्छा, पुढचा प्रश्न. रोशनला
सर्वात जास्त कोणती व्यक्ती आवडते फॅमिली सोडून? रोशनला सगळ्यात जास्त मीच आवडत असते. बापरे. नाही, तो सेल्फिश आहे जरा. मग कोण आवडतं? स्वामी, अजून तन्मय. किती जातात तन्मयला ओपी ते हा प्रश्नच नव्हता पण आहे. तू केला असेल guess काय. त्याची मम्मी डार्लिंग. फॅमिली सोडून. फॅमिली सोडून अरे ती मम्मी, तुझी मम्मी डार्लिंग. अच्छा, आवडते. हा, विषय आहे का? हा, तर माझी मम्मी तुला आवडते. हे ऍडिशनल आहे. ऍडिशनल मुद्दा घेतलाय. हा येस सगळे सगळे माझे सगळेच फेवरेट. ओके, तर हा गेम इथे संपलाय. थँक्यू. थँक्यू. मी जिंकलोय. तर मंडळी, तुम्ही बघितलाच हा गेम किती मस्त झाला. आणि खरं तर मला असं वाटतंय सई रोशनला जास्त ओळखते रोशन पेक्षा. मी विसरबोळ आहे थोडा हा. त्या गोष्टी आणि हे मी पण एक्सेप्ट करतो Yes. की रोशन खूप गोष्टी विसरतो, खूप लोक विसरतो. हे पर्सनल होतं थोडं. नाही म्हणजे तो मी कोणाला लोकं विसरतो. विसरत नाही, हा. म्हणजे तो स्विच करतो, कारण की ते लोक पण काय काय मोमेंटला स्विच होतात ना, मग हा पण त्यांना जास्त विचारत नाही. ठीक आहे, जाऊ दे, ठीक आहे. ते त्यांच्या लाईफ मध्ये खुश आहेत तर मी माझ्या लाईफ मध्ये खुश आहे, असं स्विच कर. म्हणजे मला प्रत्येकाच्या लाईफ मध्ये अरे फर्स्ट थांबा. प्रायोरिटी राहायला आवडतं. हम्म. जिथे नसेल तिकडे भाई बॅकअप हा. असं. ठीक आहे. हा मोठा शाणा ना. मला हे विचारायचं आता, तुमच्या दोघांमध्ये आतापर्यंत कितींदा भांडणं झाली? भाई आपल्या केस जे आपण काउंट नाही करू शकत तसं आहे. रोज रोज एवढे 3-4 वर्ष झाले आम्हाला, आमची रोज भांडणं, परत फिरून तेच, परत फिरून आणि तेच. त्यामध्ये पहिलं सॉरी कोण असतं? सॉरी वेरी नसतं आमचं काय. डायरेक्ट बोलतात. सॉर्टेड डायरेक्ट. हा. वा, अशी म्हणजे मजा आहे. आमचं भांडण आहे ना व्हायचं आधी पण, आणि ह्याचा खूप जास्त जरा ऍटिट्यूड असायचा नेहमी की मी भांडलो वगैरे तर मी मी बोलायला काय बोलायला येणार नाही. हे त्यांनी मला आधीच सांगितलेलं की आपलं जर कधी इन फ्युचर भांडण झालं, जर आपला बॉन्ड टिकवायचा असेल तर तुला सॉरी वगैरे बोलायला लागणार, कारण मी कोणाला सॉरी बोलत नाही. हे ह्या शाळेने मला सांगितलेलं. मग मी काय बहाणा करायचे, लाईक की मुद्दाम असं काहीतरी भांडणं झालंय आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी काम आहे म्हणून, हॅलो हा तर उद्या इकडे जायचंय, म्हणजे मुद्दाम काहीतरी बहाणा. मी पण सॉरी नाही बोलायचं, तू पण सॉरी नाही बोलायचं. पण त्यानंतर म्हणजे माझा थोडा ऍटिट्यूड चेंज झाला, म्हणजे हळूहळू की नाही, म्हणजे आपल्याकडून जर गोष्टी चुकीच्या होत असतील तर आपण पण सॉरी बोललं पाहिजे. पण याने अजूनपर्यंत मला बोलला नाही, ही गोष्ट वेगळी. शपथ, कसली कधी बोललास? कितीतरी वेळा नाही बोलला बोललाय, असेल नाही बोललाय, नाही जे बोललाय. लक्षात नसतात मित्रांनो ते विसरते. मी नाही, हा विसरतो. मयुरी आणि बोलतो की नाही? नाही 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 बोलत, ह्याने मयुरी clear- खरं बोल. ह्याने क्लिअर थांब, सांगितलं थांब. हा, मी सॉरी बोलतो. पण जर मला नाही माझं बोलायचं. चुकलं असेल तर मला मला नाही वाटतंय माझं मला चुकलं तर नाही मी सॉरी बोलले, बोलतो. मी बोलते मला नाही. म्हणजे जर म्हणजे आमच्या दोघात मला असं वाटतं की मी कधीच चुकलो नाही, चुकते म्हणून मी सॉरी नाही, हा चुकतो नेहमी, पण हा मलाच सॉरी बोलायला होता, हा नाही बोलत. बघितलं, आता पण चालू झालं यांचं भांडण. तर आमची खूप म्हणजे एक्स्ट्रीम पण भांडणं होतात, यांची- मारामारी पण होते. मैत्री ही निकळ सागरासारखी असते, पण यांची मैत्री वा निखळ सागर. वा. ए यार, मी नाही घेणार. चल, वा. कुठला शोधला ना शब्द? अरे what is जाऊ दे this? ना, त्यांनी काल सागर निळा. मैत्री ही क्लास चालेल मैत्रीचा. येस. मैत्री ही निकळ साक्षी यार. मला मी तो दुसरं गेलो. मैत्री ही निखळ सागरासारखी असते. नाही, येस येस. मंडे बघितलात ना, मैत्री ही निखळ पाण्यासारखी असते, पण यांची मैत्री अथांग सागरासारखी आहे. ओ वा. मी नाचा. तो पैसे वाचा. छान छान छान, खूप मस्त बोलतो पत्तू. येस, म्हणून मी इथे बसलोय. येस येस. म्हणून मला पत्तूच हवा होता, कारण पत्तू आमच्या दोघांना खूप चांगला ओळखतो. त्यामुळे मी याच्यासाठी एक दिवस कॅन्सल केला की नाही नाही आणि मी करायचं. आज पनवेलचं शूट Shoot करून करून आलो. लगेच आलो. अलिबागवरून अलिबागवरून पनवेल, पनवेलवरून ना, एवढ्या पाण्यात आणि तो आमच्यासाठी आलाय, आमच्या दोघांसाठी आलाय. तर त्यासाठी खूप खूप थँक्यू पत्तू तुला. बघितलं, थँक्यू पण. ओके, तर आता ह्या नोटवरती आपण एक गेम खेळूया अजून एक, कारण गेम खेळायला मला तरी मजा येते. तर यांच्या सोबत आता अजून एक गेम काय खेळायचा मला जर प्रश्न पडलेला, तर मी एक गेम शोधून काढलाय की रॅपिड फायर. इथे फक्त सई तुला असं दाखवायचं जर रोशन करत असेल तर ते, आणि रोशन तुला असा हात दाखवायचा सईकडे जर सई तशी वागत असेल तर, किंवा स्वतःचा असेल ना स्वतःकडे. हा. ओके ओके ओके, डन 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 डन. चलो मी पण वांडी घालतो. तुमच्या दोघांमध्ये कोण जास्त भांडतं?
तुमच्या दोघांमध्ये भांडल्यानंतर सॉरी कोण पहिला बोलतं? बापरे. कोण सगळ्यात पॉझिटिव्ह आहे जास्त? दोघं. दोघे 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 हा. दोघे. कोण जास्त क्राय बेबी आहे, लगेच रडतं? हीच. बाप. कोणाला फिरायला जास्त आवडतं? दोघांना. व्हिडिओच्या बाबतीत कोण जास्त उत्साही असतं? दोघे. दोघे. कोण सर्वात मोठं मास्टर माइंड आहे? मास्टर माइंड कशात? म्हणजे इन जनरल रे, कुठच्याही गोष्टीत असं नाही असं झालंय तसं झालं असेल. मसाई. पुढचे अजम्पशन्स हा. एकदम Assumptions. करेक्ट लावते एकदम, की ही व्यक्ती अशीच आहे, ही व्यक्ती तशीच आहे, आणि नंतर जाऊन ते तसंच होतं. कोण सगळ्यात जास्त विसरतं? बट ऑब्विस. तू पण सांगतो. हा, मी पण सांगतो, कारण आम्ही एक किस्सा सांगतो. आम्ही एका शूटला गेलेलो आणि तिकडे एक लाईट आणलेली, जी की खूप महाग येते लाईट. एलसी, मयुरी ताईची एलसी होती. हे मयुरीला अजून माहित माहिती नाही. नाही. आता तिला कळणार आणि आहे. मयुरी मागे बसली, रिएक्शन घे. नाही, आता मला ऐकायचंच आहे. अजून ओके, तर मी हा किस्सा सांगतो. आम्ही त्या शूटला गेलो, मयुरी ताईची एलसी यांनी आणली, शूट वगैरे सगळं झालं, मस्त वाइंड अप झालं. आणि त्यानंतर आम्ही रिक्षात बसलो, कारण स्टेशनला यायचं होतं म्हणून. आणि ही लोक 3 जण बसले, रोशनची हाय मम्मी, बसलाय तिघंजण. हा, आणि हा ज्या रिक्षामध्ये होता ना, त्या रिक्षामध्ये ही एलसी मीच घेऊन फिरवतो, हा. कारण माझी जबाबदारी होती ती, आणि रिक्षात बसायला जागा होत नव्हती म्हणून मी ती मागे ठेवली. मागे ठेवली. आणि उतरलो, बिल वगैरे दिलं, सगळे पैसे वगैरे दिले. आणि व्हिडिओच्या डोक्यात जर व्हिडिओचं असेल ना तर दुसरा काय सुचत नाही. आणि तर हे ती लाईट करत- तिथेच नाही, नाही, विसर- नाही, थांब. हा. विचार करत करत आम्ही ट्रेन मध्ये चढलो, हा. ट्रेन सुटली, ट्रेन मध्ये चढलो मालाडला जायला, पतीच्या घरी. जायला, हा, आणि ट्रेन चालू पण झाली. आणि नंतर सईनेच आठवण करून एलसी कुठे आहे? नाही तुझ्या मम्मी. हातात काय? मम्मीने तुझ्या मम्मी. हातात हा, काहीतरी मम्मी. होतं, ते कुठे? एवढं आई शपथ विसरलो. एलसी विसरला. मग आम्ही लगेच जसे दुसऱ्या सगळे ट्रेन मध्ये दुसरी समोर चढून ट्रेन आम्ही लगेच घेतल्या. पळत आम्ही गेलो, उतरलो तिकडे, आणि तो रिक्षावाला काय, मग पोलीस कंप्लेंट केली. मग पोलिसांनी सीसीटीव्ही आम्ही फुटेज चेक CCTV footage check कॉल केले. केला, सगळ्या नंबर विंबर काढून त्या गाडीचा, मग त्याला मग तो कॉल घेऊन तो आला. निघाला मालाडचा, माझ्या इथला. आता आणि मला हे- एक प्रश्न विचारायचा या आहे. गोष्टीवरून तिला आता ह्याच्यावर मला एक प्रश्न विचारायचा आहे, काय? की त्यावेळेस एलसी लाईट जेव्हा ती हरवली समज, हा. हा, तर पहिला विचार तुझ्या डोक्यात काय आला? मी बोललो विचार, मी की बोललो आता की एवढा आता शिव्या एवढं काय? शिव्या काय लागणार, नाहीतर एक काम करायला की नवीन घेऊन आणि जायला. प्रमोशनचे सगळे पैसे प्रमोशनचे सगळे पैसे एनसी ला जाणार होते. पण स्वामींची कृपा आमच्यावरती खूप आहे अशी, तर त्यामुळे पोलिसांनी आम्हाला खूप आणि मदत हा केली. सिच्युएशन मध्ये ना खूप पॅनिक होतो, याला कळतच नाही की काय करायचं. तेव्हा पण एवढा पॅनिक झालेला, काय करायचं त्याला सुचत नव्हतं. मग हा. याला मी दरवेळा सांगते की आधी तू डोकं शांत ठेव, काम राहा. हा शांत ठेव, विचार कर की काय मार्ग निघेल. मग तेव्हा पण आम्ही इकडे तिकडे विचारलं, मग नंतर आम्ही चौकशी केली की जवळच पोलीस स्टेशन आहे. म्हणजे हा डायरेक्ट पॅनिक होऊन काय आता म्हणजे होणारच नाही, गेली म्हणजे गेली. आणि याच्यामुळे मयुरी आम्हाला परत आता शिव्या घालणार आहे, ती वेगळी गोष्ट. मला वाटतं तुम्ही सांगितलं असेल. नाही, नाही, नव्हतं आठवलं. सांगितलेलं. हे खूप मोठं सिक्रेट होतं आमच्यासाठी. आणि हे खूप महिने आधीची मग गोष्ट. खूप महिने आधीची गोष्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न. तुमच्यात जास्त हट्टी कोण आहे? हट्टी मी. कोणाला रात्रीचं फिरायला आवडतं? दोघांना. ओके. जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जातात तेव्हा जास्त खर्च कोण करतं? असं काय नाही, ज्याच्याकडे हा. पैसे असतील तो उडवतो पाहिजे बिंदास. अच्छा. Yes. असं मित्र मैत्रीण. तर पाहिलात मंडळी, किती मजा आली ना यांच्यासोबत बोलून. तर आमच्या तिघांकडनं तुम्हाला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, जाता जाता खाली हात तर नाही पाठवायचं, तर दोघांसाठी एक गिफ्ट आणूया आपण आणि गिफ्ट देऊया. Yes. थांब गिफ्ट कुठे? ताई, ती बॅग दे ना. ओ भाई, मी विचार करते मी तर नाही आणलंय गिफ्ट कोणासाठी. गिफ्ट कुठे? नाही मला काय पतूने गिफ्ट आणलंय आमच्यासाठी. ही आहे मयुरी. आणि ही आहे ती मयुरी. आता हे संपलं ना, ह्याची खेळ. पण ती किती झालं तरी मला एलसी नाही देणार. ओके, स्टार्ट. सांग. मग हिचं जेवढं पण आहे सगळी प्रॉपर्टी ती आमचीच आहे, भले हिच्या नावावर असले ती आमचीच ही आहे. अख्खी आमची आहे. आणि आम्ही नवरा सोडून आम्ही इथे आता शूट करतो, ते पण तिचा स्टुडिओ. हा. हा. तर नाही, नक्की आपलं मयुरी studio. आपलं विजिट स्टुडिओ करा. आपला स्टुडिओ. हा, ते प्रमोशन नंतर करतो आपण. साईडला चल निघा आता.
शिवेना बीप बीप. तर रोशन सई माय गॉड हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू थँक्यू ओपन करा. मी करंट लागेल तुला. नाही नाही नाही. यू विल ऑलवेज बी माय बेस्टी. ओ खतरनाक दाखवा. आम्ही आता फ्रॉम प्रथमेश. अरे असं हा. चहा त्या दोघांना Yes. प्रचंड आवडते पियाला आणि म्हणून तू त्यातनं ग्रीन आणि टी पी. पत्तूच्या हातची कॉफी आम्हाला खूप आवडते. हा, पत्तू thank you. कॉफी भाई बाप बनवतो, कडक एकदम. थँक्यू सो मच. थँक्यू. चला तर याच नोट वरती आपण एंड करूया. एक ग्रुप फक्त बनताय. तर मित्रांनो आता वेळ आली आपला हा व्लॉग इथे एंड करायची. तर व्लॉगचा एंड असाच न करता एक गोड एंड व्हावा म्हणून मी घेऊन आलोय माझ्या मित्रांसाठी केक. मी माझ्या मित्रांसाठी केक कापतोय. तुम्ही सुद्धा तुमचा फ्रेंडशिप डे असाच गोड साजरा करा आणि मित्रांसोबत तुम्ही असेही खुश राहा. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर खूप आवडली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की आमचा बॉन्ड कसा आहे. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए, तेरे संग जी